हे मी तुम्हाला का सांगतो, कारण आज आपण पक्षाचे पदाधिकारी असू, कार्यकर्ते असू, जेव्हा आपण प्रचाराला जाऊ, घरोघरी जाऊ, तेव्हा भाजप येईल आत्ता आणि त्यांचं इकडून तिकडून जे कार्पेट बॉम्बिंग सुरू करतात ना, भलते सलत्या प्रश्नांमध्ये हात घालतील. ते भाजप जे प्रश्नांमध्ये हात घालेल ते येऊन हिंदुत्वावर बोलेल, जातीय तेढ निर्माण करेल, धार्मिक तेढ निर्माण करेल, समाजामध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, भाषणमध्ये मराठी अमराठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. भाजपला तुम्ही एवढंच विचारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की हे सगळं बाजूला ठेवा, मुद्द्याचं बोला, नाशिकचं बोला, नाशिककरांचं बोला. एवढी वर्ष तुमच्या हातात सत्ता असून, एवढे वर्ष तुमच्या हातात ताकद असून, पैसा असून, सगळं काही असून जर उधळपट्टी तुम्ही जर निवडणुकांमध्ये करत असाल, तर थोडासा पैसा असेल, थोडासा फंड असेल, थोडंसं लक्ष असेल, तुम्ही जे सांगता ना की आम्ही दत्तक घेणार, दत्तक घेतलं होतं, हे उपकार नका करू. तुमचं कर्तव्य आहे, मुख्यमंत्री म्हणून जे तुम्ही काम केलं पाहिजे, महापौर म्हणून जे तुम्ही काम केलं पाहिजे, ते न करता सगळं तुमचं लक्ष हे राजकारणावर असतं, पक्ष फोडण्यावर असतं, सगळी मंडळी गोळा करण्यात असतं, पैसे वाटपात असतं. मग तुम्ही राजकारण सोडून समाजकारण कधी करणार आणि शासन कधी चालवणार? पण आज प्रश्न उपस्थित हाच होतोय.